आज मी घरी खारीक पावडर तयार केली. कशी केली ते सांगतेच. हॅलो एव्हरीवन, मी काजल. दळण संपण्याआधी गहू निवडावे म्हणून तेच करायला मी बसली होती आणि मग दळण चक्कीवर ठेवून आले. पाणी आल्यावर लक्षात आलं वरचा कूलर माठ भरायचा आहे. मग ते भरून घेतलं, बाकीचं आवरलं. तेवढ्यात गुरुजी आले होते पाठ वाचायला. ते पाठ वाचत होते. मी आपलं गजानन महाराजांचा अध्याय वाचला आणि बरेच दिवसापासून बघत होती की ही खारीक आहे, हिला मला फोडायची आहे. मग प्लॅस्टिकच्या पिशवीत भरली आणि फोडूनही घेतली, त्यातल्या बिया काढल्या. आज मी एक नवीन शॅम्पू ट्राय केला आहे, त्याचा रिझल्ट लवकर शेअर करेल. आणि खारकेचं ताट दिवसभर उन्हात ठेवलं. लाईट गेल्याने मी आणि शंभू काय करणार, मग आम्ही दोघंजणं बाहेर पझल खेळत बसलो होतो. तेवढ्या शंभूचे आप्पा पण आले. संध्याकाळी चक्कीवरून दळण आणल्यावर गार झाल्यावर डब्यात भरलं. कडक उन्हामुळे खारीक छान कडक झाली होती. समजा तुपात परतवली ना तरीही चालते. त्यानंतर चालू बंद करत करत खारीक बारीक करून घेतली, मैद्याच्या चाळणीने चाळून घेतली आणि छान पावडर त्याची आपल्याला तयार झाली. आता ही दुधात टाकू शकता किंवा लाडवातही आपण टाकून खाऊ शकतो. संध्याकाळी येता येता नवऱ्याने आंबे आणले होते मस्त. आंब्याचा रस खातानाचा आनंद बघा. मग आम्ही जेवण केलं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.